ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंतकोटिब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नम निजबोधयुक्तं सत्यज्ञानस्वरूपं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नाम देवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकम् श्रीमञ्जुळा हृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिंद्य साहित्य सुधा समुद्र विदर्भदेशेन सुदामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान विनम्र समुदार चेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनम दीनार्थ करुणामूर्ति ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्य सुसम्मतं स्वानुभूति च प्रमाणं च ग्राम गीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु आळकोजी महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी माता कृष्णप्रिया रुक्मिणी माता सोबतच माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय संत श्रेष्ठ नामदेवराय नाथबाबा तपोमूर्ती संत गाडगे बाबा गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज प्रातस्मरणीय परमपूज्य आचार्य प्रवर वेरुळकर गुरुजी आदी करून सकल संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होऊन भगवत रूप शत्रुघ्नाला साष्टांग दंडवत घालून आजच्या या चौथ्या दिवसाच्या प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आणि आजचा
जो आपल्या चिंतनाचा आजपासूनचा श्लोक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपण प्रवेश करतोय आणि तो श्लोक आहे, हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा प्रार्थनेच्या श्लोकामध्ये आपण आज प्रवेश करतोय. ही जी प्रार्थना आहे अतिशय महत्त्वाची प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आमच्यासमोर ठेवली आणि खऱ्या अर्थानं आजपासून सामुदायिक प्रार्थनेच्या खऱ्या चिंतनाला, तात्विक चिंतनाला आता सुरुवात झालेली आहे. आणि मी या सुरुवातीलाच सांगू इच्छितो, आमचे गुरुजी सांगत की बोलत असताना आपलं बोलणं हे आधार, आपल्या बोलण्याला धार नसली तरी चालेल पण आधार असलं पाहिजे. आपलं बोलणं हे संजय गांधी निराधार योजना असू नये. म्हणून बोलत असताना ज्याच्या बोलण्याला संत वाङ्मयाचा पुरावा नाही असा माणूस कुठेही नेऊन पुरावा, अशा पद्धतीचे एक चिंतन. म्हणून सर्वास पाठ असावी सूत्रे तत्वता, प्रमाण द्यावे न चुकता, असं ग्रामगीता सांगते. म्हणून मी जे काही बोलणार आहोत त्या बोलणारा सटीक सप्रमाण साधार सिद्धता प्राप्त करून दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आणि संत वाङ्मयाचा आधार माझ्या बोलण्याला असल्याशिवाय मी एक शब्दही बोलणार नाही. जर बोललो आणि त्या पद्धतीचं जर माझ्या तुम्ही श्रोते मंडळी लक्षात आणून दिलं तर त्याच क्षणी मी या प्रवचनाच्या सेवेला विराम दिल्याशिवाय राहणार नाही. इतका ठाम विश्वासानं मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, या ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेचं चिंतन करत असताना ही जी प्रार्थना आहे, प्रार्थना म्हणजे काय नेमकं हे आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही जी प्रार्थना आहे या प्रार्थनेचं एक वैशिष्ट्य आहे. ही प्रार्थना जी सुरुवातीचा जो शब्द आहे हा है प्रार्थना अशी सुरुवात केलेली आहे. है वास्तविक पाहता चिंतन जर केलं तर हिंदी व्याकरणानुसार असोत की कुठल्याही व्याकरणानुसार असोत, सुरुवात करत असताना काही नियम आहेत. परंतु या ठिकाणी नियमाचं बंधन न ठेवता है या शब्दापासून प्रार्थनेची सुरुवात झालेली आहे. अर्थातच या प्रार्थनेमध्ये कर्तरी प्रयोगाचा वापर महाराजांनी केला आहे व्याकरणदृष्ट्या. आणि है या शब्दापासून सुरुवात केली आहे. हिंदी व्याकरणामध्ये है या शब्दापासून कोणत्याही वाक्याची सुरुवात होत नाही. हे व्याकरणाचा नियम झुगारून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचा वापर करून है या शब्दापासून प्रार्थने अष्टकाला सुरुवात केलेली आहे. है म्हणजे काय? मागचा पुरावा जर घेऊ गेलो तर ब्रह्मसूत्र नामक ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रस्थानत्रयीमध्ये प्रमुख मानला गेलेला, त्या ब्रह्मसूत्राचा जर विचार केला तर त्याची सुरुवात सुद्धा अथा तो ब्रह्म जिज्ञासा अशी झाली. अथा आणि नारदीय भक्तिसूत्रामध्ये सुद्धा अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः अशी सुरुवात केलेली आहे. मराठी वाङ्मयाचा जर विचार केला तर माऊलींचं जे पसायदान आहे, आता विश्वात्मके देवे, आता हा शब्द आहे. आता या शब्दापासून कुठं वाक्याची सुरुवात होत असते का हो? है या शब्दापासून कुठं हिंदी व्याकरणामध्ये सुरुवात होत असते का? पण महाराजांनी जी है शब्दापासून सुरुवात केली त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की आतापर्यंत बहुत काही झालं, परंतु आता आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो. त्यानुसार आतापर्यंत तुम्ही प्रार्थना ऐकल्या असतील, पण एक वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना आता मी तुमच्यासमोर मांडतो. याचं दिग्दर्शन करण्याकरिता कर्तरी प्रयोगाचा उपयोग करून महाराजांनी या ठिकाणी है हा शब्द उच्चारला आहे. आणि प्रार्थना अष्टकाची सुरुवात करत असताना है प्रार्थना गुरुदेवसे अशा पद्धतीनं है या शब्दापासून प्रार्थना सुरुवात केली आहे. असो, त्याही पूर्वी आपण प्रार्थना या दृष्टीने थोडंसं चिंतन करणार. प्रार्थना म्हणजे नेमकं काय? प्रार्थना या शब्दाचं जर वैयाकरणिक दृष्टीनं चिंतन केलं, व्याकरणाच्या दृष्टीनं चिंतन केलं तर प्रार्थना या शब्दाचा अर्थ असा होतो प्रकर्षेण अर्थना यस्य सा प्रार्थना.
प्रकर्षेनं अर्थात उत्कट अशा भावनेनं केलेली याचना तिला प्रार्थना असं म्हणतात. आणि म्हणून प्रार्थना प्रेमी प्रभू येशू ख्रिस्त, तर मी सर्वच धर्मपंथ पक्ष संप्रदायांच्या दृष्टीनं या ग्रंथामध्ये चिंतन आलेलं आहे. जवळजवळ 160 ग्रंथांचा परामर्श या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही धर्मपंथ पक्षाच्या संप्रदायाचं प्रमाण इथं दिल्या जाणार आहे. त्यामुळे कुणीही कुठल्या धर्मपंथाचं प्रमाण दिल्यावरून नाराजी व्यक्त करण्याचं काही कारण नाही, असं मला एक विनंती करायची आहे. असं प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतात, प्रार्थना प्रेमी आहेत येशू ख्रिस्त, ते म्हणतात की मागा म्हणजे मिळेल. आता मागा म्हणजे मिळेल हे ठीक आहे, अर्थातच मागा म्हणजे मिळेल यावरून हे सिद्ध झालं की प्रार्थनेला फळ हे निश्चित आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून जी काही याचना केली जाणार आहे त्या याचनेच्या संबंधानं त्या याचनेला फलाची प्राप्ती अवश्य आहे, फल अवश्य आहे. परंतु प्रश्न हा निर्माण होतो की प्रार्थनेचं जे फळ आहे ते फळ देणार कोण आहे, आणि फळ मिळणार आहे या मुद्द्यावरून मला आणखीन एक महत्त्वाचा एक सिद्धांत बोलून जायचा आहे. आपण प्रार्थनेचं सूक्ष्म चिंतन करणार की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही जी सामुदायिक प्रार्थना आहे, ही प्रार्थना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की काव्य कसं असावं त्याचे काही षडलिंग शास्त्रामध्ये आले आहे. त्या 6 गोष्टींमध्येच कुठल्याही प्रकारचं त्या 6 मुद्द्यांना त्या षडलिंगाला बाध न येता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपलं साहित्य निर्माण केलं आहे. मी छाती ठोकपणे सांगू शकतो, सिद्ध करून देऊ शकतो. तो ग्रंथ असं बोलतो की 6 लिंग आहेत. कोणते लिंग आहेत? उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंग तात्पर्य निर्णय. हे 6 प्रकारचे मुद्दे आहेत. अर्थात उपक्रम ज्या ठिकाणी किंवा ज्या शब्दापासून ज्या विषयापासून त्या विषयाची सुरुवात झाली आहे त्याच ठिकाणी त्याचा समारोप व्हावा, याला उपक्रमोपसंहार असं म्हणतात. ज्या ठिकाणी उपक्रम झाला त्याच ठिकाणी त्याचा उपसंहार व्हावा. अर्थातच राष्ट्रसंतांच्या वाङ्मयाचं, राष्ट्रसंतांच्या साहित्याचं चिंतन करत असताना ज्या ठिकाणी महाराजांनी ज्या विषयाच्या संबंधानं उपक्रम केला आहे त्याच संबंधानं उपसंहार सुद्धा केला आहे. ज्याप्रमाणे हे प्रार्थना गुरुदेव से या शब्दानं, गुरुदेव या शब्दानं सुरुवात केलेली आहे, त्या सोबतच त्या प्रार्थनेचा उपक्रम करत असताना अर्थातच प्रार्थनेचा समारोप करत असताना सुद्धा महाराजांनी तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो, संसार में छोड़े नहीं घर बार पर हो, मस्त गुरुचरणार में, अर्थात गुरुचरणार में या ठिकाणी गुरुदेवाच्याच नामाच्या ठिकाणी या प्रार्थनेचा समारोप केलेला आहे. ग्रामगीतेच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर ग्रामगीतेमध्ये ओम नमोजी विश्वचालका अर्थात विश्व शब्दापासून ग्रामगीतेची सुरुवात केली आणि समारोप करत असताना म्हणून अर्पिला विश्वरूपा किंवा उभा विश्वाची विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. आणि त्याही पुढे इतिश्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत लाभ घेवत नित्य ग्रामस्थ म्हणून अर्पिला विश्वरूपा असा विश्व या शब्दाच्या ठिकाणी त्याचा समारोप केला आहे. उपक्रम आणि उपसंहार महाराजांनी त्यांच्या साहित्यामध्ये साधला. अर्थातच वाङ्मय कसं असावं, साहित्य कसं असावं, काव्य कसं असावं याचे सूत्रसुद्धा राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये तंतोतंत आलेले आहेत. म्हणून राष्ट्रसंतांचं जे साहित्य आहे ते साहित्य शास्त्रसंमत आहे, गुरुसंमत आहे आणि स्वानुभव संमत आहे. हे कोणीही सुद्धा टाळू शकत नाही, याच्यावर कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. 98 वेळ ग्रामगीतेमध्ये 98 वेळा ग्रामगीतेमध्ये
विश्व हा शब्द आलेला आहे. हे चिंतनाचा बाब आहे. असो, परंतु या ठिकाणी एक प्रश्न आपण उपस्थित केला होता की मागा म्हणजे मिळेल असं येशू ख्रिस्त म्हणतायत. अर्थातच मागल्यानंतर जी काही वस्तू आपण मागितली त्याची प्राप्ती होते, अर्थात फलाची प्राप्ती आवश्यक आहे. त्यातून मला हेच सांगायचं होतं की ग्रंथाची काव्याची निर्मिती करत असताना उपक्रम उपसंहार आणि सोबतच उपक्रमोपसंहार अभ्यास, त्या काव्यामध्ये अभ्यास सुद्धा दिसून आला पाहिजे त्या विषयाच्या संबंधानं असलेला. म्हणजे उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता, आणि त्या ग्रंथामध्ये त्या विषयाच्या बाबतीत कुठली तरी अपूर्वता सुद्धा सांगितलेली असली पाहिजे. म्हणजे उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता आणि फलम, त्याची फलश्रुती सुद्धा असली पाहिजे, फलाची सुद्धा शाश्वती असली पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात की फल, या प्रार्थनेला फळ हे निश्चित आहे. म्हणून अर्थ काय की सूत्र सांगत होतो मी, अर्थ त्या अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंग तात्पर्य निर्णये. कोणत्याही ग्रंथाच्या विषयाचं तात्पर्य काढण्याकरिता या गोष्टी आवश्यक असतात आणि म्हणून फळाची अपेक्षा असते, फळाची सुद्धा आवश्यकता असते. आणि म्हणून या प्रार्थनेला सुद्धा फळ आहे. या राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेला जे फळ आहे, परंतु फळ आहे हे ठीक आहे, परंतु ते फळ कोण देणार हा मोठा संशोधनाचा भाग आहे. त्याचं कारण आहे, एक चिंतन तुमच्या समोर मांडू इच्छितो. श्रीमद भगवद्गीता नामक जो एक श्रेष्ठ ग्रंथ आहे, भारतवर्षामध्ये प्रस्थानत्रयीमधला एक ग्रंथ आहे, त्या भगवद्गीतेमध्ये गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे की ना दत्ते कश्यचित पापम न चैव सुकृतम विहुम्न न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. हा श्लोक भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये आला. अर्थातच या श्लोकाचं म्हणणं हेच आहे की देव काही कुणाला पाप किंवा पुण्य अशा स्वरूपाचं देत नाही, किंवा कोणाच्या कर्माचं फल सुद्धा देव देत नाही, तर स्वाभाविकपणेच ते त्याला प्राप्त होत असते. आणि याला दुजोरा देण्याकरता सटीक ग्रामगीतेतली ओवी तुमच्या समोर मी मांडतोय. सटीक सप्रमाण साधार मी तुमच्या समोर मांडणार आहे. या भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामधला जो श्लोक आहे, ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते, याला सटीक 2 ग्रामगीतेमधल्या ओव्या मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. त्यातली पहिली ओवी आहे ती ग्रामगीतेच्या 34व्या अध्यायामध्ये 62व्या क्रमांकावरती ओवी आलेली आहे की देवशक्ती ऐसी सर्वत्र परीती स्वये न चालवी सूत्र कर्मे फळती पवित्रा पवित्र आपलीच आपणा. त्याही पुढे ग्रामगीतेच्या 35व्या अध्यायामध्ये एक ओवी आली आहे की काळ चाले आपुल्या गती ईश्वर व्यापक समस्थिती आप कर्मे आपणची फळा येती सृष्टी नियमे आपुली. हे ग्रामगीतेचे सूत्र भगवद्गीतेच्या सूत्राशी जुळतात. म्हणून सुरुवातीला जो काही एक श्लोक म्हटला जातोय नमनाच्या दृष्टीनं, आपण एक श्लोक म्हणत असतो की शास्त्र सिद्धानुगतम गुरुवाक्य सुसम्मतम स्वानुभूती प्रमाणंच ग्रामगीतामृतत्महं, किंवा ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी गुरु शास्त्र स्वानुभव संमत झालाय. अर्थात गीता हे शास्त्र आहे, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. आणि त्या देवकी पुत्र गीत असलेल्या त्या भगवद्गीतेच्या तंतोतंत जुळणारा ग्रंथ हा ग्रामगीता हे मी सिद्ध करून देऊ शकतो. असो, मग आता स्वभावस्तु प्रवर्तते किंवा स्वभावताच कर्माची फलं प्राप्त होत असतात असं या ठिकाणी गीतेनं सुद्धा सांगितलं, ग्रामगीतेनं सुद्धा सांगितलं. अर्थातच आपण जर एखादं बीज लावलं तर त्या लावलेल्या बीजाच्या संबंधानं त्याला देव काही कणीस चिकटवून देत नाही. एखाद्यानं ज्वारीचं बीज लावलं तर त्या बीजाला ज्वारीचं कणीस देव येऊन चिकटवत नाही, तर त्या बीजामध्येच अशा पद्धतीचं ती सामर्थ्य नामती शक्ती लपलेली आहे की ज्याच्या माध्यमातून ते त्या बीजापासून एक
कणीस निर्माण होत असते. अर्थातच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बीज आणि फळ हरीचे नाम. बीजही सुद्धा हरीचं नाम आहे आणि फळ सुद्धा हरीचं नाम आहे. अर्थातच ही जी प्रार्थना आहे किंवा नामस्मरण आहे, या नामस्मरणामध्ये किंवा या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितलं आहे की भक्ती ही फलरूपी आहे. भक्ती आणि फळ एकच आहे. त्यानुसार ही प्रार्थना जी आहे, या प्रार्थनेतच तिची फलश्रुती, नामस्मरणामध्येच फलश्रुती लपलेली आहे. अर्थातच या प्रार्थनेची अंगी एक नैसर्गिक शक्ती आहे. शक्तीच फळाला येत, मागण्या देण्याचा काही संबंध नाही. किंवा दुसरा भाग असा आहे की तुझी देवा आहे शोधून आप आहे, किंवा तुझी में खुदी तकदीर झुलाने की. अर्थात भाग्याचे विधाता असल्यामुळे काही प्रश्न संभवत नाही. अर्थातच स्थूल दृष्टीनं जर विचार केला तर प्रार्थना ही याचना आहे, आणि सूक्ष्म दृष्टीने जर विचार केला तर प्रार्थना ही याचना नव्हे, तर प्रार्थना म्हणजे सत्य संकल्पाचा अभ्यास आहे. प्रार्थना म्हणजे नेमकं काय आहे, तर प्रार्थना म्हणजे आपल्या आणि परकांच्या हिताचे जे आवडीचे विषय आहेत त्या विषयांचं पुन्हा दृढीकरण आहे, किंवा एखाद्या प्रतिज्ञेचं पुन्हा चिंतन करणं म्हणजे सामुदायिक प्रार्थना करणं आहे. आणि म्हणून प्रार्थना नेमकी करायची कशा करता, अनेक लोक अनेक आपल्या पद्धतीनं मतं मांडतील. नानाविध लोकांचे नाना मत राहतील, कारण पिंडेश्च मतिर्भिन्ना. प्रकृतीनुसार तितक्या विकृती आहेत. अर्थातच प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं असू शकते. परंतु या ठिकाणी मला ग्रामगीतेतली 14व्या अध्यायामधली एक ओवी आठवते की प्रार्थना नेमकी कशा करता करायची आहेत, तर महाराज सांगतात, उत्तम कार्य घडावे पूर्ण गती म्हणून प्रार्थना देवाची. प्रार्थना कशा करताय, तर उत्तम कार्य म्हणून प्रार्थना देवाची. आमच्याकडून उत्तम अशा स्वरूपाचं कार्य घडावं आणि कार्यस्वरूपी ईश्वराची कर्मे ईशू भजावा या न्यायानं गुरुवर्य आचार्य पूज्य वेरुळकर गुरुजी सांगतात की ही जी सामुदायिक प्रार्थना आहे, या प्रार्थनेमध्ये ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा त्रिकांडात्मक समुच्चय केलेला आहे. ही प्रार्थना म्हणजे या तीन, त्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन, त्या प्रत्येक गोष्टीचं दृढीकरण, त्या प्रत्येक विचाराचं दृढीकरण निश्चयात्मक बुद्धीनं करणं, आणि तो संकल्प आपल्या उक्तीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वृत्तीतून आणि आपल्या कृतीतून, या तीन गोष्टीतून सहज उमटत असतो. आपल्या अंतःकरणामध्ये जे भाव असतील तेच भाव बाहेर प्रकट होत असतात. अंतरीचे धावे स्वहावे वावे बाहेरी धरिताही पर्यावरणा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून अंतःकरणातल्या ज्या वृत्त्या आहेत त्याच वृत्त्या बाहेर निघत असतात. या न्यायानं सहज त्याचा परिणाम सभोवतालच्या वातावरणावर सुद्धा होत असतो. आणि म्हणून त्याकरिताच या विचाराचं दृढीकरण अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून रित्यानं ही सामुदायिक प्रार्थना रोज अनुभवायची असते, रोज ही प्रार्थना करायची असते. आता हा जो सत्य संकल्प आहे प्रार्थनेचा, हा संकल्प सत्य आहे, याचं दृढीकरण व्हावं. आणि याचं दृढीकरण होण्याकरिता देव, भक्त आणि नाम या त्रिपुटीचं, या त्रिवेणी संगमाचं एकत्रीकरण झालं की त्या ठिकाणी दोषाचे डोंगर सुद्धा जळून जाऊ शकतात. हे इतकं सामर्थ्य याच्यामध्ये. आणि म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायाच्या 9व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे की सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय मुक्काम पावे ठाईच. इतका या प्रार्थनेचा प्रभाव आहे. आणि म्हणून ही जी सामुदायिक प्रार्थना ही अतिशय महत्त्वाची आहे. परंतु या प्रार्थनेच्या चिंतनाच्या संबंधानं एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सुज्ञ श्रोत्यांच्या मनामध्ये, की या भारतीय संस्कृतीमध्ये या संत तुकडोजी महाराजांच्या अगोदर बरेच काही संत होऊन गेले.
बरेच काही पंथ होऊन गेले आहेत, बरेच काही ग्रंथ होऊन गेले आहेत. आणि त्या नानाविध धर्मपंथ संप्रदायामध्ये झालेल्या संत ग्रंथांमध्ये वा पंथ संप्रदायांमध्ये कुठं नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, कोण्या ठिकाणी कीर्तनाची महिमा वर्णन केली आहे की कलियुगामाची करावे कीर्तन तेव्हा नारायण देईल भेटी, किंवा नामाचंही वर्णन केलेलं आहे. काही काही ठिकाणी भजनाचं वर्णन केलं आहे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काही काही ठिकाणी भक्तीचं भक्तिरेव घरी अशी नारदांनी सांगितलं, भक्तीचं वर्णन केलं आहे. पण भक्तीचं, नामसंकीर्तनाचं किंवा या वेगवेगळ्या गोष्टीचं आत्यंतिक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये संत साहित्यामध्ये किंवा इतर ठिकाणी वर्णन केलेलं असताना सुद्धा आता नवीन प्रार्थना काढण्याची महाराजांना काय गरज होती, असा एक प्रश्न सद्भाविक सज्जनांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की तुकडोजी महाराजांनी नवीन कशासाठी काढलं. आणि नवीन काढलं तर काढलं, पुन्हा असंही सांगितलं की नवीन काहीच न सांगेन जुनेचे देणे देवाचे. याच्यामागं काय अर्थ आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला एक चिंतन या ठिकाणी मांडायचं आहे. या ग्रंथातलं तर मी मांडणारच आहे, माझ्या डोक्यामधलं एक चिंतन मला मांडायचं. आम्ही संस्कृताचं शिक्षण घेत असताना मालविका अग्निमित्रम नामक एक नाटिका आमच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये होती आणि त्याच्यामधलं थोडंसं चिंतन मांडायचं आहे. आणि ही भूमिका मला या विषयाला बळकटी आणण्याकरता, या प्रश्नाचं समर्पक उत्तर देण्याकरता मी तो एक विषय तुमच्यासमोर बोलू इच्छितो की त्या मालविका अग्निमित्रममध्ये, ते मालविका अग्निमित्रम हे कालिदासांचं पहिलं नाट्य आहे, पहिलं नाटक आहे, पहिलं काव्य आहे. तेव्हा त्यांनी जेव्हा ते पहिलं काव्य लिहिलं आणि त्याचं सादरीकरण करण्याच्या संबंधानं ते प्रयत्नरत झाले, तर त्यांनी सुरुवात अशी केली आहे की नाटक लिहित असताना, त्याचं सादरीकरण करत असताना काही लोकांच्या मनात अशी एक शंका निर्माण होऊ शकते की इतके मोठे कवी अगोदर होऊन गेले आहेत, त्यांनी आपले सुंदर सुंदर नाटकं सादर केले आहेत, आणि आत्ता आलेला हा कालिदास, याचं हे नाटक आहे, यात काय फार असं वैशिष्ट्य असू शकते. म्हणून काही लोक या नाटकाचा तिरस्कार करतील. परंतु त्यांनी सुरुवातीलाच ती दवंडी झाल्यानंतर काही लोकांनी शंका उपस्थित केली की आता कालिदास काय म्हणणार आहे. त्या लोकांच्या शंकेचं उत्तर देत असताना कालिदासांनी त्याच्यामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे, आणि तो श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे आणि सुज्ञ लोकांनी त्या श्लोकाकडे जरा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तो श्लोक असं बोलून जाते, तो श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. जे लोक जुनं ते सोनं म्हणतात त्यांच्याही करता, आणि काही लोक नवीन जे आहे तेच खरं आहे, जुनं सगळं खोटं आहे असं म्हणतात, या दोन्ही वर्गाकरिता तो श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व या दोन्हीचं समर्थन करणाऱ्या लोकांच्याकरिता अतिशय महत्त्वाचं आहे. जुन्या सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत असंही नाही, आणि नवीन सर्वच गोष्टी योग्य आहेत असंही नाही, असंच ते श्लोक सांगतात. तो श्लोक सांगतो अतिशय महत्त्वाचा आहे. तो श्लोक असं बोलतो की पुराणमित्येव न साधु सर्वम न चापि शीलम नवमित्यवद्यम संतः परीक्षांतरेत भजन्ते मूढः परप्रत्ययनेय बुद्धी. अर्थात पुराणमित्येव न साधु सर्वम, पुराण्या ज्या गोष्टी आहेत, जुन्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्वच काही योग्य आहेत किंवा सर्वच काही सत्य आहेत किंवा सर्वच काही खऱ्या आहेत किंवा सर्वच काही ग्राह्य धरण्यायोग्य आहेत असं नाही. आणि पुढे न चापि शीलम नवमित्यवद्यम, नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा अतिशय शीलवान आहेत आणि अतिशय ग्राह्य धरण्याकरता योग्य आहेत अशाही स्वरूपाचं नाही. तर मग संत परीक्षांतरित भजनते, तर जे सुज्ञ लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, जे खऱ्या अर्थानं वैचारिक पातळी ज्यांची उच्च दर्जाची आहे किंवा जे खरोखर योग्य दिशेनं वाटचाल करणारे लोक आहेत, ते लोक काय करतात तर परीक्षांतरेत भजनते, त्याचं परीक्षण करतात आणि त्यातलं जे योग्य आहे तेवढंच घेतात, अयोग्य आहे ते बाजूनं ठेवून देतात. आणि मूर्ख काय करतात, मूढ परप्रत्ययनेय बुद्धी, मूर्ख लोक जुन्या लोकांच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत असं समजतात, किंवा जे लोक नवमतवादी आहेत ते नवीन लोकांच्या सर्व गोष्टी खऱ्याच आहेत असं समजत असतात. मात्र सुज्ञ लोक ते असतात जे जुन्या आणि नवीन दोन्हीच्या मधातून दोन्ही मधल्या ज्या योग्य गोष्टी आहेत तेवढ्या स्वीकारतात आणि दोन्ही मधल्या अयोग्य गोष्टींचा त्याग करतात. ते लोक सुज्ञ असतात. आणि म्हणून
या जुन्या गोष्टी जरी योग्य असल्या तरी त्यात काही काही गोष्टीमध्ये काय होत असते की आपलं घर चांगलंच आहे, चांगलं आहे, पण आपल्या घरामध्ये जर कुठं जाळं झाले असतील तर ते घर जरी चांगलं असलं तरी त्यातले जाळं काढून टाकणं ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि म्हणून हे जे काही नामस्मरणाचं, भजनाचं, मूर्तीपूजेचं, जपाचं, तपाचं, यज्ञाचं जे जे काही महत्त्व आहे ते अनन्य महत्त्व आहे. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. संस्कृती आहे आपली ती. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं सांगतायत की ही जी मी प्रार्थना काढली आहे, या प्रार्थना काढण्याच्या पाठीमागं एक उद्देश काय आहे. महाराजांनी ग्रामगीतेच्या 27वा जो अध्याय आहे सामुदायिक प्रार्थना, त्याच्यामध्ये तो विषय मांडलेला आहे आणि मोठ्या खुबीनं मांडलेला आहे. कसा मांडलेला आहे त्याच्या काही 10-11 ओळी मी तुमच्यासमोर मांडण्याची प्रयत्न करतो. त्याच्यातून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की ही सामुदायिक प्रार्थना कशा करता काढली आहे, ती काढली कशा करता ते सांगताना म्हणतात की मूर्तीपूजा, नामजप यांची मूल तत्वे उज्ज्वल स्वरूप, परंतु त्याचा विपर्यास खूप झाला लोकी. मूर्तीपूजा आहे, नामजप आहे, यज्ञ आहे, या सगळ्यांची जे महत्त्व आहे ते उज्ज्वल आहेत, याच्या पाठीमागचे उद्देश उज्ज्वल आहेत, परंतु याचा विपर्यास वाढला. या गोष्टींच्या ठिकाणी अतिव्याप्ती दोष लावल्या जात आहे. आणि म्हणून देवी देव दिसती जिकडे तिकडे, सांदी बिंदीचे गोटे खडे, कोणी न पाहती तयाकडे, आवडीने जिकडे तिकडे शेंद्री हेंद्री देवी दैवते, कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाचे रडते मागती शेते अवदान, अशा देवतांच्या निर्मित्या होत आहेत. आणि त्यामुळे नेमकी प्रभावशाली मूर्ती जी भगताची देईल स्फूर्ती, होईल तात्विकतेची पूर्ती, ऐसे दिशे क्वचितची. एखादी नेमकी प्रभावशाली मूर्ती दिसते की वा वा वा, तिथं कुठंतरी आपण स्थिर व्हावं, त्या देवाची भक्ती करावी किंवा त्या संतांचा मार्ग अवलंबावा, असं कुठंतरी दिसत नाही किंवा दिसलंही तरी मात्र क्वचित दिसते. पण ज्या ठिकाणी असं आढळून येते, अर्थात ज्यांना डोळस संत म्हणून आपले काही पुरोगामी लोक म्हणतात, त्याही डोळस संतांच्या भक्तांमध्ये कुठंतरी डोळसपणा दिसून येत नाही. त्यातही भाविकतेचा महापूर, त्यातही भाविकतेचा अतिरेक, ज्याने बुद्धिमान होती नास्तिक, म्हणती हा गोंधळ असे घातक भक्तीच्या नावे. बुद्धिमान लोक ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांना ते विचित्रपणा वाटतो. मूर्ती ज्याचे स्मारक, त्याच्या गुणकर्माची नाही भूक, आणि मूर्तीचं देव समजून लोक करते अति वेडेचार. इतके वेडेचार करतायत लोक की त्या मूर्तीच्या समोर, आता मी माफी मागून एक विषय तुमच्या समोर मांडू इच्छितो. काही काही लोक देवाच्या समोर चहा ठेवतायत. आता चहा हे व्यसन आहे. आमच्या संतांनी चहा चिवळा चिरुटांचे दास, आपुल्या तनुमन धनाचा नाश, करोनी बिघडविती जीवनास गावाच्याही. आणि हे सुद्धा सांगितलं आहे की बिडी पान तंबाखू चहा अधीन व्यसना होईना, असं व्यसन म्हणून घोषित असलेला चहा देवाच्या समोर ठेवतायत. हा किती वेडेपणा आहे. अहो, चहा सोडून द्या, काही काही लोक दारू सुद्धा देवासमोर ठेवतायत. काही काही ठिकाणी तर देवाच्या समोर बोकडे कोंबडं कापण्याची सुद्धा प्रथा होती आणि अजूनही काही ठिकाणी आहे. हा मूर्खपणा आहे. या सगळ्या गोष्टी समाजात वाढल्या. शिस्त नाही, शांती नाही, गांभीर्य नाही. कोणी येतील, कुठेही अक्षता फेकतील, कशाही टाळ्या कैश्या गारपीट पडे, अशा पद्धतीची ही परिस्थिती झाली. मग महाराजांना लक्षात आलं की ऐशा बाजाराने काही उपासना तत्व साधत नाही. आणि म्हणून मग जेथे शिस्त, शांती, तात्विकता येई तरीच लाभ सर्वांशी. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराजांनी याच साठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची हिताची, याच्याकरता ही सामुदायिक प्रार्थना काढली असं महाराज म्हणतात. कशाकरता काढली? मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत, नामसंकीर्तन आहे, भक्ती,
सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे. हेच सांगण्याकरता ग्रामगीतेच्या 27व्या अध्यायाच्या 93व्या ओवीमध्ये महाराज सांगतात की कलियुगी भक्ती महिमान भजन आणि नाम संकीर्तन यज्ञात श्रेष्ठ नामजप यज्ञ आणि प्रार्थनेत आले ते सारे. हे जे सगळे विषय आहेत, कलियुगामध्ये भक्ती सांगितली आहे, भजन सांगितलं आहे, नामसंकीर्तन सांगितलं आहे आणि सर्व यज्ञामध्ये नामजप यज्ञ हा श्रेष्ठ सांगितला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा प्रार्थनेमध्ये केलेला आहे आणि कलियुगामध्ये हीच साधना योग्य आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. आता हीच साधना योग्य आहे हे फक्त तुकडोजी महाराजांनी सांगितलं असं नाही, तर आणखीनही काही ग्रंथात मी पुरावे देणार आहेत. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की मी बोलत असताना सटीक आणि साधारण आणि सप्रमाण बोलल्याशिवाय राहणार आहे. हेच आहे की सर्वास पाठ असावी सूत्रे तत्वता, प्रमाण द्यावे न चुकता मी सप्रमाण बोलणार आहे आणि प्रमाणानुसार बोलणारा मी प्रामाणिक बुवा आहे. आमचे भारतीय संस्कृतीमधले काही ग्रंथ सुद्धा सांगतात की ध्यानं कृते यजेर यज्ञे त्रेतायाम द्वापारे अर्चनम यदप्नोती तदप्नोती कलौ संकीर्त्य केशवम. भागवत सांगते किंवा भागवतामध्ये दुसरा एक श्लोक आलेला आहे, कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्याणाम कलौ तदहरिकीर्तनात. अर्थात हा जो श्लोक आहे या श्लोकाचं सांगणं एवढंच आहे की कृतयुगामध्ये ध्यानयोगाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती केली जात होती. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञयागाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती केल्या जात होती. द्वापार युगामध्ये पूजा अर्चेच्या माध्यमातून केली जात होती आणि कलियुगाच्या दृष्टीनं जर चिंतन केलं तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेव्हा तरीच नारायण देवीला भेटी जगद्गुरू सांगतात. अर्थातच सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात की तुकड्या दास म्हणे कलियुगा माझी नामस्मरण अर्जीवर नेली. भागवताने सुद्धा हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडला की 4 युगामध्ये 4 साधना आहेत. हा जो भागवतामधला श्लोक आहे, कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्याणाम कलौ तद हरिकीर्तनात, या भागवताच्या श्लोकाचं जसंच्या तसं मराठी भाषांतर जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदेश रचना नामक ग्रंथामध्ये आलेला आहे. ते मी तुमच्यासमोर श्लोक सादर करतो. तो श्लोक असा आहे की तो श्लोक असा आहे की कृतयुग योगाने सदे त्रेतादि यज्ञा साधिती द्वापारी ध्यानी अर्चना आचार पूजा पद्धती. हे प्रार्थना युग भारती कलियुग कीर्तन साधना उठार्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. अर्थातच एका युगामध्ये एक साधना चालत होती, परंतु सध्याचा जो काल आहे या कालामध्ये श्रीमद भागवतानं त्रिवार सांगितलं आहे, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथाम हरेर्नाम 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 ही केवलम. म्हणून आत्ताचा जो काल आहे हा फक्त हरिपाठाचा काल आहे. आत्ताचा जो काळ आहे फक्त सामुदायिक प्रार्थनेचा काल आहे. या काळामध्ये योग यागाची योग्य वेळ नाही, काळ काही किंवा योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, हा आजचा काळ आहे. मग या ज्या बाकीच्या ज्या काही साधना आहेत, नामस्मरण असेल किंवा यज्ञ आहे, ध्यान आहे, योग आहे, ह्या ज्या काही साधना आहेत ज्या आत्ताच्या काळामध्ये योग्य नाही, एका काळामध्ये होऊन गेल्या. एक जमाना था जप तप का यज्ञ याग तीरथ का अब तो श्रम देकर खेतों में ठीक बनाना होगा घर घर यही गाना होगा अब साधन बदलना होगा. आणि हे साधन बदलना होगा ही गोष्ट ज्याला मान्य नसेल त्याच्याकरता सुद्धा तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की तुकड्या दास कहे यही होगा हो करके ही रहेगा आणि उल्टी चाल चलेगर कोई उसे पागल कहेला ना होगा अब साधन बदलना होगा. कारण ह्या ज्या काही साधना आहेत या चुकीच्या आहेत असं नाही, परंतु या काळामध्ये त्या चालू शकत नाहीत. एका काळामध्ये त्याचं महत्त्व होतं.
मी एक दृष्टांत नेहमी सांगत असतो, तुमच्या समोर सांगून पुढचा विषय आपण पाहणार आहोत. की आमच्या लहानपणी आम्ही दुकानामध्ये जात असताना 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट आणत होतो. चॉकलेट 4 आणत होतो, अर्थात 4 आण्याचं 1 चॉकलेट म्हणजे 16 आण्याचे 4. आता चॉकलेट आहेत, आता 50 पैसेही चालत नाही. 50 पैशाची चॉकलेट आम्ही आणत होतो. 50 पैशाचे चॉकलेट आणत असताना आता रुपयामध्ये 2 चॉकलेट्स भेटतात. आता माहीत नाही, पण बऱ्याच दिवसापर्यंत रुपयामध्ये 2 चॉकलेट मिळत होते. आता रुपयामध्ये 2 चॉकलेट्स आहेत, तर मी असं म्हणतो, तुम्ही दुकानात जा आणि 50 पैसे घेऊन जा आणि त्या दुकानदाराला म्हणा, रुपयात 2 चॉकलेट्स दिल्यापेक्षा 50 पैशात 1 चॉकलेट द्या. तो देऊ शकत नाही, कारण 50 पैशाचं चॉकलेट जरी असलं तरी ते रुपयात 2 घ्यावं लागते. 50 पैसे या काळामध्ये चालत नाहीत. 50 पैशाचं चॉकलेट उपलब्ध असलं तरीही सुद्धा त्यानुसार त्या ज्या साधना आहेत त्या साधना योग्य जरी असल्या तरी मात्र या काळामध्ये त्या चालण्यासारख्या नाही आहेत. हे सर्व संतांनी सांगितलं आहे, सर्व ग्रंथांनी सांगितलं आहे. म्हणून आजचा जो काळ आहे हे प्रार्थना युग भारती, कलियुग कीर्तन साधना, आणि म्हणून ह्या युगामध्ये हा सामुदायिक प्रार्थना हा उपाय तुमच्या आमच्या समोर ठेवला. आणि तो सामुदायिक प्रार्थनेचा विषय या ठिकाणी महाराजांनी त्या सर्वांचा अंतर्भाव या प्रार्थनेमध्ये असल्यामुळे ही प्रार्थना इतकी व्यापक तत्व आहे. आणि म्हणून या प्रार्थनेच्या संबंधानं महाराजांनी कितीतरी ग्रंथ निर्माण करून ठेवले, कितीतरी ठिकाणी प्रार्थनेचं महत्त्व सांगितलं आहे. आणि ही प्रार्थना इतकी व्यापक स्वरूपाची आहे हे महाराजांनी त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलं. विश्वशांती योग नामक ग्रंथ संपूर्ण प्रार्थनेवर लिहिला आहे. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, आदेश रचना नामक ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकाचा समारोप करत असताना जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उठार्य पुत्रा कर सामुदायिक प्रार्थना किंवा मानव्य धर्म स्थापना कर सामुदायिक प्रार्थना, स्मर कर्म योगा मनमना कर सामुदायिक प्रार्थना, अशा नानाविध पद्धतीनं समारोप करत असताना कर सामुदायिक प्रार्थना या वाक्यानं प्रार्थनेचा समारोप केलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन युगप्रभात नामक ग्रंथ केवळ प्रार्थनेचं महत्त्व प्रतिपादन करण्याकरता लिहून ठेवलेला आहे. कितीतरी ठिकाणी महाराजांनी प्रार्थना 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 प्रार्थना. मी तर म्हणतो की जगातल्या सर्व तत्वज्ञानाचं प्रतिबिंब जर कोणत्या महाराजांच्या साहित्यामध्ये काव्यामध्ये दिसून देत असेल तर त्याचं नाव आहे सामुदायिक प्रार्थना अष्टक. जगातल्या सर्व तत्वज्ञानाचं प्रतिबिंब हे सामुदायिक प्रार्थना अष्टक आहे. आणि म्हणून ही जी प्रार्थना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली या प्रार्थनेचं अतिशय अनन्य साधारण महत्त्व महाराजांच्या जीवनामध्ये होतं. आणि म्हणून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या दृष्टीनं महाराजांनी जे पंचमहोत्सव सेवा मंडळाच्या समोर ठेवलेले आहेत त्या पंचमहोत्सवामध्ये सुद्धा समर्थ सद्गुरू आडकोजी महाराजांचा जयंती आणि पुण्यतिथी एकत्रित जो साजरी केल्या जाते त्या दिवसाला महाराजांनी पंचमहोत्सवामध्ये सामुदायिक प्रार्थनेचंच महत्त्व प्रतिपादन करण्याकरिता प्रार्थना दिन नामक एक घोषित करून त्या प्रार्थनेचं महत्त्व वाढवलं. आणि विश्वशांती नाम सप्ताहाच्या माध्यमातून प्रार्थनेचं महत्त्व फार फार महाराजांनी वाढवलं आहे. या प्रार्थनेचं महत्त्व सांगण्याकरिता माझ्यासारख्याचे लाखो करोडो जन्म जरी गेले तरी त्या प्रार्थनेचं महत्त्व मी विशद करू शकत नाही. आणि म्हणून मी निश्चयानं सांगू शकतो की ज्याला आपल्या विद्वत्तेची मस्ती जिरवायची असेल त्यानं या सामुदायिक प्रार्थनेचं चिंतन करावं. इतकी व्यापक आणि इतकी उच्च दर्जाची सामुदायिक प्रार्थना आहे. ज्याला आपल्या विद्वत्तेची मस्ती जिरवायची असेल त्यानं आमच्या संत वाङ्मयामध्ये डोकं घालावं. अरे संस्कृतामध्ये प्रकांड पंडित असलेल्या लोकांना सुद्धा आपल्या विद्वत्तेची मस्ती जिरवायची असेल तर त्यांनी आमच्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचून काढा, त्याचं चिंतन करून पहा, तुमची मस्ती जिरल्याशिवाय राहणार नाही. तुमची तुकडोजी महाराजांची ग्रामगीता चिंतन करून पहा, त्याचं चिंतन करून समजून घेत असताना तुमची विद्वत्ता जिरल्याशिवाय राहणार नाही. या चिमुकल्या 36 ओळीच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे.
त्या सामर्थ्याचं चिंतन करून पहा. त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये किती व्यापकता आणि किती उच्च दर्जाची सामुदायिक प्रार्थना आहे. अहो, आमच्या वेदाधिक ग्रंथांमध्ये सुद्धा काही प्रार्थना केल्या आहेत. अथर्व वेदाचं चिंतन मी करून तुमच्यासमोर मांडू शकतो. अथर्व वेदामध्ये धनम देही, यशो देही, बुद्धी देही, अशा पद्धती, शक्ती देही देही मम, अशा पद्धतीची प्रार्थना केली. अर्थात मला गायी दे, मला शक्ती दे, मला बुद्धी दे, अशा पद्धतीच्या प्रार्थना वेदामध्ये आलेल्या आहेत. म्हणून वेदामधल्या सुद्धा या प्रार्थनेपेक्षा आमच्या साधू संतांनी केलेली प्रार्थना किती उच्च दर्जाची आहे. वेदाधिक ग्रंथांमध्ये सुद्धा मला गाय दे, मला धन दे, अशा पद्धतीचं सांगितलं. पण आमच्या संतांनी काय मागितलं, नामदेवरांनी काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, स्वतःसाठी नाही तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हरीचे जे दास आहेत त्यांच्याकरिता अकल्प आयुष्य द्या, ही सर्वांकरता मागणी. किती व्यापक मागणी आहे. आमच्या ज्ञानोबरायाचं पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो आता विश्वात्मके देवे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी भूती रती वाढो. किती व्यापक प्रार्थना आहे. कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, किती व्यापक प्रार्थना आहे. या पद्धतीच्या प्रार्थना आमच्या साधू संतांनी केल्या. वेदादी ग्रंथांच्या प्रार्थनेपेक्षाही आमच्या संतांच्या प्रार्थना व्यापक आहेत असं म्हणाल कुठं काही प्रत्यवाय शिल्लक राहत नाही. आणि म्हणून अथर्व वेदामध्ये सुद्धा आयुः प्राणम प्रजा प्रसुकृती द्रविणम ब्रह्मवर्चस्वम मह्यम दत्वा ब्रह्मलोकम, अशा पद्धतीचं मला ब्रह्मलोक दे, मला फार मोठं आयुष्य दे, मला चांगल्या पद्धतीची कीर्ती प्राप्त करून दे, असं अथर्ववेदामध्ये सुद्धा प्रार्थना आलेल्या आहेत. परंतु आमच्या संतांची प्रार्थना परलोकाची मागणी करणारी नाही किंवा भौतिक सुखाची मागणी करणारी नाही, तर या पृथ्वी तलावावर याच ठिकाणी स्वर्गसम सुखाची प्राप्ती करून देण्याकरिता मागितलेली आहे. आणि म्हणून ही जी प्रार्थना आहे सज्जन हो, म्हणून ही प्रार्थना वेदाधिक ग्रंथांमध्ये केलेल्या प्रार्थनेपेक्षाही कुठेतरी सरस आहे आमच्या संतांची प्रार्थना. मग ही राष्ट्रसंतांनी लिहिलेलीच नाही, तर प्रत्येक संताची प्रार्थना ही अतिशय उच्चतम दर्जाची आहे. आणि म्हणून आमचे स्वानंद सुख निवासी पूज्य एकनाथ बाबा वेरुळकर, जे आचार्य पूज्य वेरुळकर गुरुजींचे पिताश्री आहेत आणि स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमधले ते फार मोठं वारकरी संप्रदायामधलं टोकाचं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे, की चातुर्मास्यादिक कार्यक्रमामध्ये जे विचारसागरात सारख्या ग्रंथांचं चिंतन समाजापुढे मांडत होते. आणि मी भाग्यवान समजतो की त्यांच्या त्या म्हणजे विचारसागर ग्रंथाच्या चिंतनाचे काही त्यांनी जे टिपणं काढले आहेत एका वहीमध्ये, पूज्य एकनाथ बाबा वेरुळकरांनी, पूज्य गुरुजींच्या वडिलांनी ते हस्तलिखित वही पाहण्याचं आणि वाचण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं आहे. ते हस्तलिखित सुद्धा मी वाचले आहेत विचारसागरामधल्या. आणि असे कितीतरी ग्रंथ ते सांगत. इतका विद्वान, वेदविद्या प्रचूर पूज्य एकनाथ बाबा वेरुळकर असं म्हणायचे की पोरं, ही सामुदायिक प्रार्थना जर तुम्ही समजून घेतली ना, आमच्या संत तुकडोजी महाराजांची प्रार्थना जर तुम्ही समजून घेतली ना, जाणून घेतली ना, ही प्रार्थना समजून घेणाऱ्याला, जाणून घेणाऱ्याला वेदाधिक ग्रंथांचं अध्ययन करण्याची सुद्धा गरज भासणार नाही, इतकं तत्वज्ञान या सामुदायिक प्रार्थनामध्ये आहे. म्हणून मी बोलून गेलो की जगामधल्या संपूर्ण उच्च दर्जाच्या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना आहे. आणि म्हणून ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनामध्ये वैयक्तिक दृष्टीनं किंवा स्वर्गादी लोकांची किंवा इतर परलोकाची किंवा भौतिक सुखाची याचना न करता या ठिकाणी ते सुख निर्माण करण्याच्या संबंधाने ही प्रार्थना आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये जी प्रार्थना आली आहे की सर्वे अत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख माप्नुयात्, ओम शांती शांती शांती, ही जी बृहदारण्यक उपनिषदाची प्रार्थना आहे, ही प्रार्थना आमच्या संत तुकडोजी महाराजांच्या या सामुदायिक प्रार्थनामध्ये सामावलेली आहे. काय महाराजांनी सुद्धा सांगितलं की त्याच विशाल भावनेनं ही प्रार्थना आहे. कोणत्या विशाल भावनेनं हो, तर वेद उपनिषदांची प्रार्थना. सुख हो सर्वची प्राणी जना,
समान सर्वांची उन्नती हीच धारणा प्रार्थने माझी ऋषींची. त्याही पुढे जाऊन आम्ही आहोत प्रयत्नवादी, देवाधिकांचे विशाल संवादी, जगाशी तैशी लाभावी सद्बुद्धी, म्हणून काय म्हणून प्रार्थना आरंभिली. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की सर्व धर्मांचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेची विद्यालय सामुदायिक प्रार्थना. ही जी प्रार्थना आहे ही विश्व शांतीचा उपाय आहे. अखिल जगामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक संकटाचं, प्रत्येक या भारताला नाही या जगाला लागलेल्या प्रत्येक बिमारीचं औषध रामबाण उपाय हा सामुदायिक प्रार्थना आहे. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो आणि वेळ संपत आली म्हणून थांबण्याचा प्रयत्न करतो. पुराणामध्ये पूज्यपाद श्री दादा दृष्टांत नेहमी सांगत असत. पुराणामध्ये एक प्रसंग आलेला आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आहे असे कल्पना आहे. आता ते खरं आहे की खोटं आहे त्याचं समीक्षण करण्याची मला या ठिकाणी गरज नाही आणि तिकडे जाणं मी योग्यही समजत नाही. मला जो मुद्दा पटवून द्यायचा आहे तो मी मुद्दा पटवून देतोय की पुराणामध्ये कथा आली आहे की त्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे. मग एक वेळचा प्रसंग असा आहे की त्या शेषनागाला पोटदुखीचा रोग झाला आणि त्याची पोटदुखी काहीही केल्या शांत होत नव्हती. आणि म्हणून सगळे लोक चिंतित झाले, सगळे देवता चिंतित झाले की आता नेमकं करायचं काय. याला पोटदुखी भयंकर झाली आहे, सगळं पृथ्वीसुद्धा नाग की जैसी डोले अशा पद्धतीची झाली. आता करावं नेमकं काय हा जेव्हा प्रश्न पडला त्यावेळेस सगळे देवदेवता नारदाकडे गेले आणि नारदांनी सांगितलं की ठीक आहे, याच्या बिमारीवर एक सुंदर अशा पद्धतीचं औषध आहे. ते औषध असं आहे की त्रिघातक नामाचं एक औषध आहे. धन्वंतरी करून ते प्राप्त करून घ्यावं आणि ते औषध या शेषनागाला जर पाजलं तर मग याची बिमारी कुठेतरी शम होऊ शकते किंवा याची पोटदुखी कुठेतरी शांत होऊ शकते. म्हणून मग सगळ्या लोकांनी प्रयत्न केले, देवदेवतांनी प्रयत्न केले आणि ती औषधी शोधून आणली आणि ती औषधी त्या ठिकाणी त्या शेषनागाला देणं चालू केलं. परंतु गोष्ट काय झाली की त्या शेषनागाला ती देत असताना शेषनागाच्या मुखामध्ये ती औषधी टाकल्यावरही सुद्धा त्या शेषनागावर त्याचा परिणाम होत नव्हता. उलट त्याचा विपरीत परिणाम होत होता की त्याची पोटदुखी आणखीन वाढत होती त्या औषधाच्या प्राशनानंतरही. मग त्या ठिकाणी सगळे देवदेवता गेले, त्या नारदांना पाचारण केलं. नारदांना सांगितलं की तुम्ही जे काही औषधी सांगितली आहे ही औषधी आम्ही दिली परंतु त्याचा परिणाम झालेला नाही आहे. काही आमचं चुकलं की काय तुमची औषधी सांगण्यामध्ये चुकली. त्यावेळेस नारदांनी सांगितलं की ठीक आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं औषधी देत आहात ते योग्य आहेत परंतु अनुपान मात्र तुमचं चुकलेलं आहे. काय चुकलं? या शेषनागाच्या हजारो डोळ्यांतून जे विष बाहेर पडत आहेत तेव्हा काय होत आहेत की त्या डोळ्यातून विषाचा प्रवाह पडत आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्या तोंडाजवळ त्या औषधाची वाटी नेत आहात त्यावेळेस त्या विषाचा प्रवाह नामत्या विषाचा परिणाम त्या औषधावर झाला आणि त्यामुळे ते प्राशन केलेलं विषसुद्धा, ते औषधसुद्धा त्याला मारक ठरत आहे, तारक न ठरता मारक ठरत आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वप्रथम एक उपाय केला पाहिजे की या शेषनागाच्या डोळ्यावर दुपट्ट्यानं पट्टी बांधली पाहिजे आणि ती पट्टी बांधली की मग औषध देत असताना त्या विषाच्या प्रवाहाचा परिणाम त्या औषधीवर होणार नाही आणि त्या औषधीचा परिणाम शेषनागावर झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय सांगितल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीचा प्रयोग केला की त्या शेषनागाच्या डोळ्यावर मोठा दुपट्टा बांधून त्यांनी मग ते औषध देण्याचा प्रयत्न केला आणि ती औषध दिल्यानंतर शेषनागाची पोटदुखी शमली. याचा सिद्धांत असा आहे
की समाजामध्ये जो समाजरूपी शेषनाग आहे, ज्याच्यावर पूर्ण या जगाची भिस्त आहे, हा जो ग्रामनाथ आहे, जो शेतकरी आहे, याचे दुःख आहेत, किंवा जगामध्ये प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधून संतांचं साहित्य ग्रहण करत आहेत, संतांची भक्ती, ईश्वराची भक्ती करतायत, संतांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्नही करतायत, परंतु हे सगळं काही संतांच्या वाङ्मयाचं, औषधाचं प्राशन करत असताना या डोळ्यातून जो विष प्रवाह त्या संत वाङ्मय रूपी औषधावर होत आहे, त्याचा कुठंतरी त्या कारणामुळे त्या संत वाङ्मयाचा परिणाम होत नाही. मग ते विष प्रवाह कोणते आहेत? तर त्या विषाचा प्रवाह म्हणजे रूढीवाद, त्या विषाचा प्रवाह म्हणजे आमच्यामध्ये असलेला पंथवाद, जातीयता, पंथ, माझाच पंथ मोठा, माझीच जात श्रेष्ठ, मीच श्रेष्ठ, अशा कितीतरी समाजामध्ये विकृती निर्माण करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा प्रवाह, त्याचं आधिक्य असल्यामुळे या संत विचाराचं काही परिणाम आपल्यावर होत नाही. आणि म्हणून तो व्हावा याच्याकरिता डोळ्यावर बांधणारी जी पट्टी बांधावी लागते, म्हणजे ही जी पट्टी बांधल्याच्या नंतर तो विषप्रवाह बाहेर येणार नाही, अशा स्वरूपाची ती बांधण्याची पट्टी जी आहे, ती बांधण्यास योग्य असलेली, डोळ्यावर बांधण्यास योग्य असलेली पट्टी नागाच्या, ती पट्टी म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना आहे. या सामुदायिक प्रार्थनेचं तत्वरूपी पट्टी जर आपण आपल्या डोळ्यावर बांधली, तर आपल्यातले पंथवादाचे, रूढीवादाचे, जातीवादाचे, पक्षवादाचे किंवा अन्य प्रकारच्या समाज विघातक आणि समाजाला पोखरून टाकणारं आणि समाजामध्ये वैमनस्य निर्माण करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टीचं एक विष प्रवाह आहे, तो बाहेर येण्याचं थांबून जाईल आणि कुठंतरी समाजाचं कल्याण झाल्याशिवाय, समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं सामर्थ्य या सामुदायिक प्रार्थनामध्ये आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये आपण सामुदायिक प्रार्थनेचं चिंतन पाहिलं. सामुदायिक प्रार्थना कशा करता? पहिला मुद्दा पाहिला की मागा म्हणजे मिळेल, पण दुसरा मुद्दा हा पाहिला की मागा म्हणजे मिळेल हे योग्य आहे, पण मागायचं ते नेमकं कोणाला? कारण स्वभावस्तू प्रवर्तते, देवशक्तीची सर्वत्र, परिती स्वय न चालवी सूत्र, कर्मे फळती पवित्र अपवित्र आपुलीचा आपणा, हा दुसरा मुद्दा पाहिला. आणि तिसरा मुद्दा प्रार्थना म्हणजे सत्य संकल्पाचं दृढीकरण आहे, प्रतिज्ञेचं दृढीकरण आहे. आणि तिसरा मुद्दा हा पाहिल्यानंतर चौथा मुद्दा आपण पाहिला की सामुदायिक प्रार्थना कशा करता, आणि समारोप करत असताना या सामुदायिक प्रार्थनेची उच्चता पाहिली आणि सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वाच्या संबंधानं हे चिंतन आपण केलं आहे. अर्थात आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट पाहिली की तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात करत असताना हय या शब्दानं केली आहे. वास्तविक हिंदी व्याकरणामध्ये हय या शब्दानं कुठल्याही वाक्याची सुरुवात होत नसते, परंतु वैयाकरणिकदृष्ट्या कर्तरी प्रयोगाचा उपयोग करून व्याकरणामधल्या महाराजांनी हय या शब्दापासून आता एक नाविन्यपूर्ण विचार तुमच्यासमोर मांडतो, या उद्देशानं या सामुदायिक प्रार्थनेचं विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. याचं चिंतन आपण थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तुमच्यासमोर या विषयाचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण लोक चांगल्या पद्धतीनं त्यावर प्रतिक्रिया देत आहात आणि हे बालक बोबळा बोली का वाकळा विचुकाचा पावली, ते चोज करून मावली रिझे जैवी, या न्यायानं मी जे काही बोलत आहोत ते तुम्ही गोड करून घेतात. तुमची शतशः ऋणी आहो. आणि या ठिकाणी उद्याच्या चिंतनामध्ये आपण अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं जे उपास्य दैवत आहे, अर्थातच श्री गुरुदेव, त्या श्री गुरुदेवाच्या स्वरूपाचं चिंतन करणार आहोत. आणि सोबतच शक्य झाल्यास उद्याच स्वर्गाच्या शोधामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. एक विशेष सूचना अशी आहे की काल याच पेजवरून देवबर्डी मोहपा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील एक सत्पुरुष परमश्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री वाकीकर बाबा यांच्या आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र या विषयावर प्रवचनाचं आयोजन केलं गेलं होतं, परंतु काही नैसर्गिक आणि तांत्रिक आपत्तीमुळे काल ते प्रवचन होऊ शकलं नाही. म्हणून तेच प्रवचन आज
रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये याच फेसबुक पेजवरून सर्व संत विचार या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध होणार आहे. तरी सर्व सद्भाविक सज्जनांनी या सूचनेकडे सुद्धा लक्ष देऊन त्या प्रवचनाचा लाभ घ्यावा ही एक विनंती आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला विराम द्यायचा आहे. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु अळकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.